पेशंट एक तर वयाने मोठी आणि 10 वर्षापासून तिला डायबिटीस आणि ब्लड प्रेशर हे दोन्ही आजार ती सांभाळत होती. तसंच तिला तिच्या हृदयामध्ये पण काही बदल झाले होते आणि जेव्हा ती प्रेग्नंट राहिली तेव्हा तिने आमच्याकडे कन्सल्ट केलं. ही एवढे आजार घेऊन प्रेग्नन्सी ठेवणं खूप धोक्याचं आहे. तिची अतिशय जबरदस्त इच्छा होती प्रेग्नंट राहण्याची आणि ही प्रेग्नन्सी कंटिन्यू करायची. तिला मदत करण्यासाठी आमच्या इथली ऑब्स्टेटिक्स अँड गायनॅकची सगळी टीम सज्ज होती. तिला इन्शुलिनचं इंजेक्शन चालू होतं, हिपॅरिनचं इंजेक्शन चालू होतं व तिचं ब्लड प्रेशर मध्ये खूप वाढत होतं, म्हणजे 200पर्यंत कधी कधी जात होतं. कधी कधी तिला छातीमध्ये दुखत होतं. पण या सर्व एपिसोड्समधून तिला आमच्या एका टीम वर्कमुळे, ज्याच्यामध्ये आमचे फिजिशियन, डॉक्टर्स, कार्डिओलॉजिस्ट सगळे इन्व्हॉल्ड होते, तिची प्रेग्नन्सी पुढे जात होती आणि साधारण 27 आठवड्याला ती परत एकदा चेस्ट पेन आणि BP वाढल्यामुळे ॲडमिट झाली. त्या दरम्यान आम्ही तिचा अल्ट्रासाऊंड करून बघितला तर बाळाला जो रक्तपुरवठा चालू होता तो अतिशय कमी झाला होता. मग अशा परिस्थितीमध्ये बाळ आत ठेवणं धोक्याचं होतं. 9 जूनला मला खूप त्रास होत होता. डॉक्टर भाग्यश्री चित्रे मॅडमच्या अंडर माझा ट्रीटमेंट सुरू होता. तर त्या दिवशी आम्ही जेव्हा आलो तर आम्हाला कोगरेकर सर आणि डॉक्टर भाग्यश्री चित्रे मॅडमांनी C-सेक्शन एमर्जन्सीमध्ये सजेस्ट केलं होतं. तर त्याच्या वेळेस आम्हाला काउन्सिलिंग केलं गेलं की बाळाची कंडिशन एवढी काय बरी नाही आहे. 570 ग्राम्स वॉज द वेट ओनली. अक्षरशः मध्यरात्रीमध्ये आम्ही तिचं ते सिझेरियन सेक्शन केला आणि बाळ निघालं ॲक्च्युली 570 ग्रॅमचं. पण ते रडलं आणि त्याला लगेच NICU केअर पण मिळाली. NICUला शिफ्ट केल्यावर डॉक्टर पत्की सरांनी बेबीची काळजी घेतली आणि त्याच्यानंतर आम्हाला त्याची सिरियसनेस काय आहे ते सांगितलं गेलं. सिरियसनेसमध्ये असं होतं की व्हेंटिलेटरची गरज होती, लंग्स अजून डेव्हलप नव्हते बेबीचे, तर सर्फॅक्टनची पण गरज होती बेबीला. 13 दिवस व्हेंटिलेटरवर सर्व्हाइव्ह केलं बेबी. नंतर CPAP, ऑक्सिजन असं ट्रान्झिट करून आज 75वा आमचा दिवस आहे, जिथे आम्ही आमचा एक हेल्दी बेबी घेऊन डिस्चार्ज होत आहोत. हे बाळ 27 आठवड्यात इमर्जन्सी सीझरनं डिलिव्हरी झालं. वजन फक्त 570 ग्रॅम होतं. साधारण 13 ते 14 आठवडे बाळ लवकर झाल्यामुळे याला अतिदक्षता विभागात आमच्या ॲडमिट केलं गेलं. फुफ्फुसाला सूज होती, त्यामुळे त्याला सर्फॅक्टन दिलं गेलं. या बाळाला साधारणपणे 3 ते 4 आठवडे कृत्रिम श्वासाच्या मशीनवर व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. नंतर बाळाला NEC डेव्हलप झालं. हळूहळू करत साधारणपणे आज आपण बाकीच्या बऱ्याच गोष्टी या कॉम्प्लिकेशन्स या बाळामध्ये होत्या. सेप्सिस, ॲपनिया ऑफ प्रीमॅच्युरिटी, रिकरंट ट्रान्सफ्युजन्स, क्रॉनिक लंग डिसीज, ROP थेरपी, या सगळ्या गोष्टीनंतर आज साधारणपणे 73व्या दिवशी बाळ आपण 1 किलो 140 ग्रॅम या वेटला आपण आज बाळाला डिस्चार्ज करतोय. बाळाला कुठलाही न्यूरोडेफिसिट नाही आहे आणि दिस इज अ व्हेरी चॅलेंजिंग केस. वॉट स्मॉलेस्ट birth weight what we have managed in NICU of UIMS.